शिवयोगी संत श्रेष्ठ शिवसंत शिवदास माऊली यांचा हा चार चरणाचा सुंदर असा सर्व परिचित असलेला संत भेटीचं गुणगान करणारा हा अभंग आणि आजच्या या शिवक्षेत्र किनी कद्दू ग्रामामध्ये 45वा अखंड शिवनाम सप्ताह आणि ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्यातील आजचे अंतिम अर्थात 7वे कीर्तन पुष्प भगवान शिवप्रभूच्या चरणी समर्पित करीत असताना आपल्या गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक शिवभक्त शिरोमणी कैलासवासी सदाशिव अप्पा मोरडे शिवभक्तीपरायण उत्तमराव पाटील महाराज यांच्या दिव्य स्मृतीस अभिवादन करून या कीर्तन सोहळ्यामध्ये उपस्थित आपल्या गावचे सुपुत्र शिवभक्तीपरायण शिवलिंग पाटील महाराज, ज्येष्ठ गायक आणि हार्मोनियम वादक व्यंकटराव थोटे, तरुण तडफदार पार्श्वगायक संगीत अलंकार आमचे मित्र वैजनाथ भाऊ मोरडे, बळी पाटील, प्रख्यात मृदंगवादक विठ्ठलराव पाटील बेळीकर, बाहेरगावाहून उपस्थित सर्व पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, माझ्यापेक्षा वयोवृद्ध ज्ञानवृद्ध श्रोते संत माता भगिनी, तसेच माझा आवाज द्विगुणित करणारे साऊंड सिस्टीम वाले आमचे भैया, माझे गुरु माऊली लिंगैक्य सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान औसा, संप्रदायाला आधार आणि आपल्या सर्वांचे गुरु माऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, सर्वसामान्य माणसं बुरी नजर वाले तेरा मुंह काला असं म्हणतात. बुरी नजर वाले तेरा मुंह काला, पण संतांचे विचार खूप वेगळे आहेत. ना किसी की नजर बुरी ना किसी का मुंह काला, सबका भला करे ऊपर वाला. शिवार भारतवर्षामध्ये जेवढेही संघराज्य आहेत त्याच्यामध्ये हा माझा महाराष्ट्र बहु सुंदर संपन्न की महा प्रिय मुझा महाराष्ट्र देश. जय जय महा. कोणत्याही शब्दाला महा लावत नसतात. जसं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानव नव्हे महामानव, सब देवों के देव महादेव महाभारत महारुद्र कसे शब्द आहेत तसं महाराष्ट्र. इतर संघराज्यांपेक्षा या राष्ट्राला महा एवढ्यासाठी आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी
5 ज्योतिर्लिंग या महाराष्ट्रामध्ये आहेत, है की नाही? त्यामध्ये त्याच्या पुढे जाऊन 3 ज्योतिर्लिंग आमच्या मराठवाड्यात. वारकरी संप्रदायाचा ज्याने पाया घातला, देवालया नामाचा याचा किंकर केला हा विस्तार. जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला शेकलाश, भजन करा सावकाश. हे ज्ञानेश्वर माऊली जगात ज्ञानाचं भांडार खुलं करून देणारे याच महाराष्ट्रामध्ये. एवढंच नव्हे, सागर हा प्राण तळमळला. देशभक्तीचे बीज याच राष्ट्रातून रोवली गेली आणि म्हणून या भूमीचं वैभव इतर संघराज्यांपेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून महा म्हटलेलं आहे, ज्या काळामध्ये आम्हाला कपाळावर भस्म धारण करायचं माहित नव्हतं, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ नव्हती, इष्टलिंग दीक्षा संस्कार नव्हता, इतर धर्म आणि संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये वाहून चाललेला हा समाज असताना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्म कोणताही असेल त्या धर्माची स्थापना, प्रचार आणि प्रसार हे दिव्य भव्य कार्य करण्यासाठीच मन्मथ माऊलींचा अवतार सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि म्हणून देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे, पण संतांच्या हातामध्ये शास्त्र आहे. महादेव म्हटलं की त्रिशूळ, दुष्टांचा संहार करणे. प्रभू रामचंद्र म्हटलं की धनुष्यबाण, हनुमंतराय म्हटलं की गदा. पण माझ्या मन्मथ माऊलींच्या हातामध्ये काय? Thank you.
काय विचार आहे? ज्यांना हा विचारच कळला नाही ते बरळत सुटले. दिव्य विचार. कपिल मुनीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कपिलाधार शिवक्षेत्राच्या ठिकाणी दरीमध्ये, डोंगरामध्ये, खपारीमध्ये मन्मथ माऊलींनी दिव्य विचार परमहंस ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. त्यालाच शिवयोग विचार म्हटलंय. आम्ही कोणत्या तर पुढाऱ्याशी नातं, योग साधने, जॉईंट होणे, संपर्कात येणे. कोणाच्या संपर्कात? कोरोनाच्या नाही, संपर्कात यायचे. मन्मथ माऊली संपर्कात आले, शिवयोग साधना केली, विश्वनियंता कर्तुमा करतो मान्यता करतो ब्रह्मांडाधिपती भगवान शिवाशी योग साधला. चिव 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 करणाऱ्या चिमण्या सुद्धा शिव 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 म्हणू लागल्या. माणसांना काय म्हणावं कळत नाही, पण पशु पक्ष्यामध्ये सुद्धा परिवर्तन करणारे संत माऊली आहेत. एका नावेमध्ये बसून एक महात्मा चाललेले होते. पाण्यातून प्रवास होता आणि प्रवासामध्ये कधी कुणाची कुठं गाठ पडेल सांगता येत नसतं. एखाद्या रेल्वेमध्ये जर आपण रिझर्वेशन काढलं, मुंबई दिल्ली असा प्रवास असेल, तर आपल्या जवळ कोण येईल काही सांगता येत नाही. तसं या नावेतून प्रवास करत असताना त्या महात्मा साधूंच्या आजूबाजूला दुष्ट, चांडाळ, पातकी, नालायक मंडळी येऊन बसली आणि या महाराजांची निंदा नालस्ती, टिंगलटवाळे चालू झाली. आता काय करावं? तिथून कुठं जाता येईना. इकडं तिकडं पाहिलं, पण त्या पाण्यामध्ये नाव असल्यामुळं त्या महाराजांना कुठंच जाता येईना. असं करता करता भगवान शिवाची आराधना केली. शंभूधा शंभूधा. आणि संतांचा अधिकार इतका मोठा, देव प्रगट झाले आणि त्या महाराजांना म्हणू लागले, तू माझा भक्त आहेस, आत्ताच्या आत्ता ही नाव पलटी करून टाकतो, या दुष्टांचा संहार करतो. देव म्हणाले. पण संतांचं हृदय असं नसतं. बुडती हे जन देखवे ना डोळा, न देखवे डोळा. त्यांच्या ठिकाणी कळवळा असतो. आणि संतांनी म्हटलं, देवा असेल नाव पलटी करू नको, त्यांच्या अंतःकरणातली वृत्ती पलटी करून टाका.
त्याच्यासाठी तर दरवर्षाला अखंड शिवनाम सप्ताह असतो. वृत्तीचं परिवर्तन झालं पाहिजे. उगीच नसतं किंवा टाइमपास नव्हे. 45 वर्ष झाली, 1 नव्हे 2 नव्हे, एवढ्या वर्षापासून आपण मन्मथ माऊलींचे विचार, महात्मा बसवण्णांचे विचार द्विगुणित करीत आहोत. हा विचार आमच्या संतांनी मांडलेला आहे. एवढंच नव्हे, योग्याची ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार 750 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, देशाच्या बाहेर सुद्धा हजारो लाखो कीर्तनकार, प्रवचनकार करीत आहेत. संतांचे हा शिवयोग विचार आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी भाव, दैवताचे नाव आमच्या महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अहिंसा परमो धर्म, हिंसा मान्य नव्हती. ब्रिटिशांनी, इंग्रजांनी आपल्याला एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, पण कधीही यांनी म्हटलं नाही की त्यांचा सूड घेतला पाहिजे, त्यांचा बदला घेतला पाहिजे, त्यांची हिंसा केली पाहिजे. आणि ही मंडळी तर तेव्हापासून महात्मा बसवण्णाचा काळ 12व्या शतकापासून अस्तित्वात आहेत. बसवण्णांना सुद्धा त्रास दिला काही लोकांनी. ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला, मन्मथ माऊलींना त्रास दिला, सावित्रीबाई फुलेंना त्रास दिला. आज तागायत हे अस्तित्वात आहेतच, परंतु यांचा संहार करा असं संतांनी कधीही म्हटलं नाही. याच्यामध्ये परिवर्तन व्हावं, वृत्तीमध्ये परिवर्तन व्हावं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सुखी जीवन जगावं, याच्यासाठीच संतांचा सहवास, संतांची भेट अतिशय अलौकिक आहे. आमच्या माऊलींनी म्हटलंय, विचार करून बघा, संसारिक सुखसोयीमध्ये, भौतिक वस्तूंच्या रेलचेलीमध्ये आमचं आयुष्य गेलं.
कोणाच्या तर घरी जायचं, सोफा सेट बघायचं, आम्हाला मिळेल का? कुणाच्या तर घरी जायचं, टीव्ही सेट बघायचं, आम्हाला मिळेल का? कुणाची तर फोर व्हीलर गाडी बघायचं, मला मिळेल का? अरे सगळं मिळेल राजा, पण या सगळ्या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू आपल्या सोबत घेऊन जाता येत नाही. हा विषय सर्व संतांनी लावून धरलेला आहे. का कोण घेऊन गेलं? आमच्या तुकोबारायसाठी फक्त वैकुंठाहून विमान आलं. आपल्याला ऑटो रिक्षा उभारत नाही, तर थांब रे बाबा आलोच म्हणलं की बस घरीच. काय वजन आहे आपलं बघा. सर्वार्थाने माणसाला सुखी व्हायचंय, सुखी जीवन जगायचंय, तर एकमेव संतांच्या पायामध्ये सुख आहे. आणि म्हणून ज्यांचा अभंगाच्या कीर्तनासाठी घेतलाय त्यांनी असं सांगितलं, धन्य धन्य गुरु माय, धन्य धन्य गुरु
ही शब्दाची भरती केलेली नसते. तुमच्या आमच्यासारखी माणसं शब्दाला लागून शब्द बोलत राहतात. संतांची शब्दरचना आणि त्या शब्दावर बोलणारे आयुष्यभर बोलत राहिलो तरीही त्यांना जे बोलायचे ते तसंच राहत. 2 वेळा धन्य कशासाठी? काय कारण असेल? मानवी जीवनामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. मनुष्य जन्म मिळणं. का बरं दुर्लभ आहे सांगू काय? आता कीर्तन संपल्यावर माझ्यासोबत चला लातूर पर्यंत. गटाराच्या कडेला रोडच्या कडेला पडलेली किती माणसं दाखवतो. त्याच्यामध्ये विशेषत्वाने आपले सोयरे सुद्धा आहेत. मनुष्य जन्माचं महत्व कळलं नाही म्हणून जनावरापेक्षा बदतर असतात अशा माणसांचे. अरे 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 माणसाच्या जन्माला आलायस बाबा, कळतं की नाही काय तुला? म्हणतो की नाही आपण असं. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभम मानुषम प्राप्य जननम येन जानन्ति देवेशम ओषमात्मा निरर्थका. दुर्लभच्या मनुष्य जन्माला येऊन सुद्धा जेव्हा कुणाला या जन्माचं महत्व कळलं नाही त्याचा जन्म त्याचं जीवन पशुपेक्षाही हीन आहे. जन्म तो उत्तम स्वान शुकराचा निंद्य. कुत्र्या मांजराचा जन्म निंदनीय आहे पण माणसाचा जन्म वंदनीय आहे, आरती करण्यालायक आहे. होते का आपली आरती घरी? आरती करण्यासारखं राहावं लागतं तर आरती होईल. आयुष्य गेलं आरती शिवराजा, आरती शिवराजा, आरती ज्ञानराजा, आरती तुकारामा. आयुष्य गेलं माणसाचं. अरे तुझी कधी आरती होईल? कधी होणार? मनमत स्वामी म्हणाले निश्चित तुमची सुद्धा आरती होईल. मी सांगितलेल्या मार्गाने चाला, तुमची आरती होईल. तुम्ही कुण्याही जातीचे असा, तुम्ही कुण्याही धर्माचे असा, तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असा, आहे की नाही? जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. मनुष्य जन्माचं कौतुक आहे. गॉड हॅज गिव्हन टू मॅन हिज ओन इमेज. देवाने माणसाला आपली प्रतिमा बहाल केली म्हणून माणसा तू स्वतःला अगोदर ओळख. ज्ञानेश्वरी या दिव्य ग्रंथाची पहिली ओवी आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. कुणाला आहे? अरे आत्मरूपाला आहे. मी कोण आहे हे ओळखा. मीच देव, मीच शिव आहे. ही ओळख आमच्या गुरु माऊलीने दिलेली आहे. आणि हे केव्हा कळलं पाहिजे? म्हातारपणी नव्हे, 8व्या वर्षीच कळलं पाहिजे. बाळपणी दीक्षा.
मनुष्य जन्म मिळून उपयोग नाही, मनुष्यत्व प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सत्संगती. या तिन्ही गोष्टी मिळाल्यानंतर 2 वेळा धन्य धन्य होतो. खरं तर धन्य या शब्दाचा अर्थ आपण मराठीमध्ये सांगू शकत नाही. धन्य धन्य धन्य. साखर कशी आहे म्हटल्यावर काय सांगावं? गोड आहे. गोड म्हणजे काय? गोड. अहो साखर कशी आहे? गोड. जोपर्यंत तुम्ही जिभेवर ठेवणार नाही तोपर्यंत त्याची गोडी आपल्याला शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. तसं धन्य या शब्दाचा अर्थ मी किती वेळा सांगू, किती दिवस सांगू, किती कीर्तनात सांगू शकत नाही. आणि म्हणून अनुभवाने बोलू नये फार, तेव्हा गौरी हार वश होय. याच्यासाठी मानवी जीवनामध्ये संतांची भेट आणि त्या भेटीतून मिळालेला अनुभव मनमतकालीन संत शिवसंत शिवदास माऊली अभंगाच्या सुरुवातीला यालाच महत्व आहे. गेलेली वेळ काय आपण परत आणू शकत नाही आणि उद्या काय होईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून तर कबीरांनी म्हटलंय, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, पल में प्रलय होएगा, बहुरी करोगे कब. आतापासूनच कीर्तन, आतापासूनच भजन. बरेच माणसं म्हणतात आम्हाला, अरे बाबा उद्याच म्हातारपणच येतं का नाही हे आम्हाला माहित नाही. काय सांगावं, आजची परिस्थिती अशी झाली, क्षणोक्षणी हाची करावा विचार. ही शोभेसाठी घातलेलं नाही हातामध्ये, किंवा हे गळ्यामध्ये लिंगायत आहे म्हणून दाखवायसाठी घातलेलं नाही, हे प्रदर्शन भरलेलं नव्हे. याच्यातून आपल्याला बोध झाला पाहिजे, हे सिंबॉल आहे, विश्वाचं प्रतीक आहे.
माझ्या गुरु माऊलीनं 8व्या वर्षी शिवदीक्षा संस्काराच्या माध्यमातून हे विश्वाचं प्रतीक गळ्यामध्ये इष्टलिंगाच्या रूपाने धारण केलेलं आहे. हे वेळ दाखवते एक एक क्षण आपण मृत्यूच्या दारेमध्ये चाललेलो आहोत. आणि म्हणून दररोज आपण विचार केला पाहिजे. मन्मथ माऊलींनी महाराष्ट्रामध्ये जे कार्य केलं, शिखर शिंगणापूर पर्यंत आणि वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्र पंढरपुरापर्यंत हे दिव्य प्रचाराचं कार्य, प्रसाराचं कार्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने करीत असताना हडोंगरी शिवकड्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाश आदी ग्रंथ निर्माण करून आणि नंतर कपिलाधार सारख्या ठिकाणी एवढं भव्य दिव्य वाङ्मय करीत असताना शिवदास माऊलींचं भाग्य अशा संताची भेट झाली. ज्यावेळी भेट झाली तो दिवस माझ्यासाठी धन्य आहे. तुम्ही आम्ही सुद्धा बघा, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा सत्संग आपल्याला लाभला. 1942 ला MBBS सारखी पदवी घेऊन तिथं दुसरं कोणी असतं तर करोडो रुपयाची माया जमवता आली असती. परंतु या सर्व गोष्टींना बाजूला सारून तुमच्या आमच्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी हे दिव्य कार्य हातामध्ये घेऊन 104 वर्ष त्यांनी हे कार्य रात्रंदिवस केवळ महाराष्ट्र नव्हे, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, पंजाब पर्यंत आणि एवढं दिव्य कार्य करून माऊलींनी देह ठेवला. सांगायचं तात्पर्य असं आहे, ज्यांना कुणाला अशा संतांची भेट झाली तो दिवस धन्य आहे. धन्य आज दिन भला आम्हा थोरला झाला. वाल्याच्या जीवनामध्ये सुद्धा एवढं पाप कर्म केलं, एवढं पाप कर्म केलं, रक्ताची पाट वाहिली. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा, असे 7 रांजण भरले म्हणे. आणि एवढं होत असताना अचानक नारद महर्षींची भेट झाली. त्यांच्या सुद्धा अंगावर कुऱ्हाड घेऊन मारायचं असेल अवश्य मार, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. संत असे डोळे उघडत असतात, डोळे झाकायला शिकवत नसतात. आपले कीर्तनात सुद्धा डोळे झाकतात. कुठेतरी वट्यावर बसून गल्लीपासून दिल्लीपर्यंत बाता मारतात माणसं. पण इथं गुरु महाराज गुरु हे झटके द्यायला सुटते. मी म्हटलं कसं काय? अंगाई गीत म्हणल्यासारखं होतं इथं आले. झोप लागण्याचं कारणच असं आहे की संतांचं वाङ्मय हे अमृतापेक्षा गोड आहे. अमृताहुनी सात्विक विचारायचे, सात्विक वादन आहे. मृदंग हे सात्विकतेचं प्रतीक आहे. ढोलकी नव्हे, तबला नव्हे, मृदंग हे सात्विक आहे. ते राजस आणि तामस आहे. नेमकं जिथं डोळे उघडायचे तिथंच डोळा लागतोय माणसाचा. म्हणून तर आमच्या मन्मथ माऊलींनी, शिवदासांनी डोळे उघडायला सांगितलं.
विश्व स्वप्नाचा भ्रांता भोगित होता प्रबुद्धा अनादि जो संसार रूपी अरण्यवनी अहम भ्रांती भूलता दिशा भुलोनी देत काम क्रोध वेळोनी ग्रासू आरंभिले तेथे भेटले अदृष्टे कृपादानी ज्यानी दुष्ट स्वापने टाकिली छेदुनी सुपंथी लाविले शुद्ध बोधोनी दया श्री गुरुशी नमो नमो. अशी अविद्यारूपी झोप लागली. अज्ञानरूपी झोपेमध्ये असताना संतांची गुरुमाऊलींची भेट झाली. धन्याज दिन भला, काय वर्णन करू आजच्या दिवसाचं. धन्याज दिन भला, कारण आज लाभ झालेला आहे. कोणता लाभ झाला? किती कोटी रुपये मिळाले? छे 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 छे. अरे लाभ झाला एकच, नारद महर्षींची भेट झाली. आणि नारदाने सांगितलं, वाल्या मला मारायचं असेल खुशाल मार, पण घरी जाऊन एकदा ज्यांच्यासाठी करतोयस त्यांना विचारून ये, पापाचे वाटेकरी होतात की नाही. आपण म्हणतो ना, काय चाललंय आणि कशासाठी चालू आहे एवढं? सकाळपासून सूर्योदयापासून सूर्यास्तापासून काय सांगावं बाबा. तुमचं खरं आहे, बायको आहे, लेकरं बाळा आहेत, प्रपंच आहे, ठीक आहे, विचारून या. मग वाल्या घरी पळत पळत गेला आणि बायकोला विचारलं, लेकरा बाळांना विचारलं, अरे बाबांनो तुमच्यासाठी मी एवढं केलं, तुमच्यासाठी एवढं केलं, एवढं केलं. काय वाटून घेणार की नाही? हे बघा, आम्ही हे करायला सांगितलं नाही तुम्हाला. हे टोपी त्याला, त्याची टोपी याला, हे करायला नाही सांगितलं. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. अरे पैसा कमवू नका कोण म्हटले? कवडी कवडी द्रव्य जोडा लक्षशती. आमच्या मनमत माऊलींनी म्हटले, अवश्य कमाई केली पाहिजे, पण जे आपल्या सोबत घेऊन जाता येईल. काशी जगद्गुरु हेच म्हणत होते, पुण्य पापादी कर्म माणसाच्या सोबत येतात. आणि म्हणून कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जे तुम्ही पेरलंय तेच उगवतं. रोपे
बीजा सारे की अंकुर, कर्म तेरे अच्छे, किस्मत तेरी दासी है. नुसतं पट्टा ओढून लोकाला चट्टा देत फिरायचं नाही. गडद पट्टा ओढतात आमच्याकडे काही लोक. काही लोक इथून गंध लावतात असा. आयुष्याचा दुर्गंध उठला. काय उपयोग आहे बाहेरून डिझाईन करून? पोळ्या दिवशी बैल सजवतात बघा आणि दुसऱ्या दिवशी चाबकाचे फटके. अरे अरे अरे, अंतर्बाह्य स्वच्छता झाली पाहिजे. बाहेरून स्वच्छ होण्यासाठी कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि मुखामध्ये षडाक्षरी पंचाक्षरी मंत्र. अहो देव कुठं शोधत फिरताय? तोच देव. देव कोठे आहे सांगा, ज्याचे मुकुटी वाहे गंगा. आहे की नाही? आणि बाहेरून पवित्र होण्यासाठी मार्केटमधले भारी भारी साबण आणून स्वच्छ होतो आम्ही, पण अंतरंगाची स्वच्छता झाली पाहिजे याच्यासाठी शिवनाम आहे. याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण. त्याला काय मर्यादा आहे काय? का कोणाला विकलाय काय? काय मग कशाला विचारताय? चिकडलं प्रमाण इकडं कसं काय? इकडलं भजन तिकडं कसं काय? अरे अरे अरे, भजनाची सुरुवात आम्ही कशी करतो? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम. माझा देव गगनसदृशम आहे, आकाशा एवढा मोठा आहे, सगळे त्यांची लेकरं आहेत. देव किती असं जर म्हणत असाल तर देव एक आहे. माझ्या भजनाची सुरुवातच अशी आहे. द्वंद्वातीत आहे, दोन नाही एक आहे. आणि तो कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम. शिव तोची देव, येते सेवक आणि विष्णू ब्रह्मादिक सुरासुर. महादेव ऐसे दयासे नाव. आणि नावाचंच व्याख्या असते आणि पुन्हा वेगळं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. कोण त्याला मानत नाही, कोण त्याला धारण करत नाही. प्रश्न असा आहे, हातच्या काकणाला जाऊन पहा म्हणाले तुळजापुरामध्ये, जाऊन पहा म्हणाले पंढरपुरामध्ये, जाऊन पहा तुम्ही बार्शीमध्ये, जाऊन पहा कुठेही जा, केवळ भारतामध्ये नव्हे. आमचे पंतप्रधान कधी कधी परदेश दौरे करतात तेव्हा तिथं सुद्धा त्यांनी रुद्राभिषेक केलेला आहे. मॉरिशसला सुद्धा, नेपाळला, आहे की नाही, श्रीलंकेमध्ये तर कोट्यावधी, पाकिस्तानमध्ये सुद्धा, अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला, ऑल ओव्हर वर्ल्ड या पृथ्वी तलावर सर्वाधिक मंदिरे हे शिव मंदिर आहेत आणि सर्वाधिक भक्तांची संख्या सुद्धा शिवभक्तांचीच आहे. ज्या दिवशी हे आम्हाला कळेल की द्वंद्वातीत आकाशाचा पिता भगवान शिव आणि तो मीच आहे, पिंडीचे ब्रह्मांडी हे ज्ञान करून देतात ते संत, ती गुरुमाऊली. आणि म्हणून तो दिवस आपल्या जीवनामध्ये गुरुवचने फुटली पहाट म्हटले. नाथबाबा तर एका अभंगामध्ये म्हणतात, संत दर्शनाचा अनंत जन्मी जाशीन गेला, मज वाटे जाशी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्याचे, कदान
झाली बोळ. आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक त्रिविध ताप संपले. कायिक वाचिक मानसिक स्वरूपाचे पाप माझ्या जीवनातलं दारिद्र्य संपलं. मला सर्वात श्रीमंत बनवलं. आपणा सारखे अरे तात्काळ करून टाकला असा माझा गुरु, असा माझा संत आहे. म्हणून तो दिवस धन्य आहे.